देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे। तर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपदाचं आश्वासन हे देण्यात आलेलं आहे। शिंदेंकडून बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं। उमेश, आपण या सगळ्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत। मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रिपद देण्यासंदर्भात देखील आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी, मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं आश्वासन आहे। 2029 ला खासदारांना तिकीट देण्याचं देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, शिंदेंकडून मोठी आश्वासनांची खैरात आहे। नक्कीच लागवी, जर आपण पाहायला गेलं तर ऑपरेशन टायगर जसं दिल्लीमध्ये सुरू आहे, ठाकरेंचे 6 खासदार जे आहेत ते कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेत जातील अशा प्रकारच्या घडामोडी दिल्लीत घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अजून मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्या पडद्या मागून घडतात। नक्कीच गेल्या अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगर होणार आहे, खासदार जाणार आहेत अशा प्रकारच्या चर्चा असताना आता आमदारही शिंदेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच त्यांचं देखील ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला जाईल अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत। कारण थोड्या दिवसापूर्वी जे आहे मुळात या चर्चा सुरू असताना तिथं शिंदेंनी मोठी आश्वासनं दिलेली आहेत खासदारांना असं कळतंय। बंडखोर खासदारांना शिंदेंकडून आश्वासनं अशी आहेत, 2029 ला तिकीट देणं खासदारकीचा, मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं। इतकंच नाही तर मराठवाड्यातल्या एका व्यक्तीला मंत्रिपद दिलं जाईल असं देखील आश्वासन आहे। उमेश, नक्कीच लागवी, जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस अशा प्रकारचे पक्षप्रवेश होतात किंवा मग थेट असे 5 ते 6 खासदार या आधी देखील इतर पक्षाचे आपण फुटताना पाहिलेले, त्यावेळेस देखील त्यांना अशीच आश्वासनं देण्यात आली होती। तशाच प्रकारची आश्वासनं काहीशी आता ज्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटतात त्यांना देखील दिलेली पाहायला मिळतात। कारण पुढच्या वेळेस देखील तिकीट असावं, पुढच्या वेळेस देखील आपण निवडून यावं, हे तर स्वाभाविक कोणत्याही खासदाराला वाटणार, त्याच्यामुळे त्या आश्वासन